माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले आणि या प्रकरणामध्ये चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती सांदिवाल यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना क्लीन चिट दिलेली नाही असं म्हटलंय। एबीपी माझाचे ज्येष्ठ प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी निवृत्त न्यायमूर्ती सांदिवाल यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली आणि या मुलाखतीत न्यायमूर्ती सांदिवाल यांनी अनेक स्फोटक आणि खळबळजनक गौप्यस्फोट केलेत। योग्य पुरावे आयोगासमोर येऊ दिले गेले नाहीत असं न्यायमूर्ती सांदिवाल यांनी म्हटलंय आणि विशेष म्हणजे सांदिवाल आयोगाने आपल्याला क्लीन चिट दिल्यामुळेच अहवाल सार्वजनिक होऊ दिला जात नाही असा आरोप अनिल देशमुख वारंवार करतायत। मात्र देशमुखांच्या क्लीन चिटचा दावा न्यायमूर्ती सांदिवाल यांनी एबीपी माझावर सपशेल फेटाळलाय। आणि या सगळ्या संदर्भात बातचीत करूयात। भाजपचे नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। दरेकरजी नमस्कार। अनेक खळबळजनक गौप्यस्फोट न्यायमूर्ती सांदिवाल यांनी केलेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की अनिल देशमुखांना क्लीन चिट दिलेली नाही, पुरावे नाहीत असं अहवालात म्हटल्याचं त्यांनी सांगितलंय। आपली पहिली प्रतिक्रिया। मला वाटतं अनेक गोष्टींचा उलगडा या आजच्या मुलाखतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी होताना दिसतोय। खरं म्हणजे अनिल देशमुख सातत्यानं म्हणायचे की मला क्लीन चिट त्या अहवालामध्ये दिलेली आहे म्हणून अहवाल सार्वजनिक केला गेला नाही। परंतु आता चांदीवाल आयोगानंच दस्तूर खुद्द मुलाखतीमध्ये अशा प्रकारे क्लीन चिट दिल्याचा शब्दप्रयोग कुठेही केला नाही हे स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे यातला फोलपणा अनिल देशमुखांचा या ठिकाणी पूर्णपणे उघड झालेला आहे। त्याचबरोबर वाजेंनी शरद पवारांचं नाव घेतलेलं आहे। अनिल देशमुखांचा फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न असल्याचा उल्लेखही या निमित्ताने या ठिकाणी पुढे आलाय। जे यांचं कशा प्रकारे या मधून काय साधायचं होतं हे या ठिकाणी पुढे आलंय। गंभीर गोष्ट अशी की पुरावे असूनही पुरावे दिले नाहीत। पुराव्याचं भरपूर मटेरियल होतं परंतु ते जाणीवपूर्वक येऊ दिलं नाही। अशा प्रकारच्या गंभीर गोष्टी या ठिकाणी पुढे घेत आहेत की वाजे देशमुखांची मीटिंग झाली, सलीम देशमुखांच्या संदर्भातले 40 लाख व्यवहाराचे व्हॉट्सअपचे त्या ठिकाणी पुरावे होते परंतु ते रेकॉर्डवर घेता आले नाहीत। सचिन वाजेंनी नंतर युटर्न मारला। मला वाटतं या निमित्तानं या अहवालामध्ये नेमकं काय होतं हे समोर या ठिकाणी आलेलं आहे। कारण जे बाकी जी यातली संबंधित लोक होती ती शपथपत्रांच्या विपरीत वागल्याचा पण त्या ठिकाणी उल्लेख सन्माननीय चांदीवाल साहेबांनी त्या ठिकाणी केल्याचं मुलाखतीत ऐकलं आणि त्यामुळे एकंदरच त्या ठिकाणी हस्तक्षेप कसा होता साटेलोटे पोलिसांचे आणि त्या ठिकाणचे सत्ताधाऱ्यांचे कसे होते। त्यामुळे मला वाटतं जे क्लीन चिट म्हणून त्या ठिकाणी जो काही टेंबा मिरवत होते अनिल देशमुख त्यांचा तो फोलपणा या ठिकाणी क्लीन चिट नसल्याचं शब्दप्रयोग नसल्याचं त्या ठिकाणी सांगून पूर्णपणे उघड झालेला आहे। ठीक आहे। या सगळ्यामध्ये त्यांनी असंही सांगितलं की परमवीर सिंग यांनी आरोप केले, सचिन वाझेंचं नाव या सगळ्या चर्चेमध्ये आलं, पण ज्यांनी आरोप केले त्यांनी पुरावे असूनही पुरावे सादर केले नाहीत। यामागे काय कारण असू शकतात, याकडे कसं पाहता तुम्ही? नाही, यामध्ये त्यांच्यावर दबाव असणार, सत्तेचा दबाव असणार, मुख्यमंत्र्यांचा दबाव असणार। दबावाशिवाय असं कसं काय होऊ शकतं? आणि त्याच्यामुळे आयोगाने सांगितलं नाही की ते साटेलोटे तेरे भी चूप मेरे भी चूप अशा प्रकारचा प्रकार दिसतोय। या सगळ्यामध्ये सचिन वाझे यांनी शरद पवार, अजित पवार यांचं नाव घेतलं, अनिल देशमुखांनी फडणवीसांचं नाव या सगळ्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला असं चांदीवाल म्हणतायत, पण हे सगळं प्रसिद्धीसाठी असल्याचा देखील त्यांचा दावा आहे। कोणाचा दावा आहे? न्यायमूर्ती चांदीवाल यांचा। त्यांना प्रसिद्धी करायची नव्हे, अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांनी मोठमोठी नावं अशासाठी घेतली की त्यामुळे प्रसिद्धी मिळेल किंवा मोठ्या नावांना गुंतवण्याचा यामध्ये प्रयत्न होईल। सचिन वाझे यांनी शरद पवार आणि अजित पवारांचं नाव घेतलं, अनिल देशमुखांनी फडणवीसांचं नाव गुंतवण्याचा प्रयत्न केला। हे सगळं त्यांनी प्रसिद्धीसाठी केलं असं न्यायमूर्ती चांदीवाल यांचं म्हणणं आहे।
हा त्यांनी म्हटलं असेल. आता एक उल्लेख असा आला की शरद पवारांचा त्या बदल्यांच्या व्यवहाराच्या संदर्भात त्या ठिकाणी संदर्भ असल्याचं बोललं जात आहे. हम्म. परंतु आता पुरावे नसल्यामुळे या ठिकाणी ते प्रसिद्धीचं सांगत असतील किंवा त्यांची भूमिका आहे. परंतु एक गोष्ट खरी आहे ठीक आहे. की त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब यांना या प्रकरणामध्ये गोवण्याचा नक्की प्रयत्न होता. प्रवीण दरेकरजी, अगदी थोडक्यात उत्तर जाणून घ्यायचंय. जर तुमचं सरकार पुन्हा आलं तर हा चांदीवाल आयोगाचा अहवाल तुम्ही प्रसिद्ध करणार का, समोर आणणार का? अगदी थोडक्यात. नाही, चांदीवाला आयोग निश्चितपणे त्या ठिकाणी समोर आणावा लागेल आणि सरकार आल्यानंतर या संदर्भात सरकारचे प्रमुख जे असतील ते योग्य ती भूमिका त्या ठिकाणी घेऊन जनतेसमोर सत्य मांडण्याचा म्हणजे थोडक्यात तुमचं सरकार आलं तर चांदीवाल आयोग तुम्ही जनतेसमोर आणाल असं तुम्ही सांगताय. दरेकरजी, आभार आपले. आपण संवाद साधलात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.